अशी धरतीची माया बाळ डुलत गोजीर कालावर आलवासो कस साजीर साजीर. किरणने मला देवमनुष्य सेटवरच विचारलेलं की लग्न करशील का. त्याचा स्वभाव मला आवडत गेला, त्याचं वागणं आवडत गेलं. तो खूप समंजस आहे. माझ्या बाबांचा विरोध होता ॲक्च्युली या गोष्टीला. निराश व्हायला होतं कारण आपण जुळले गेलो असतो त्या प्रोजेक्टशी, तिकडच्या माणसांशी, त्या कॅरेक्टरशी, चॅनलशी, आणि अचानक असं कळतं की काही दिवसात आपली सिरियल संपणार आहे. सर मी बोल्ड सीन वगैरे करायला कम्फर्टेबल नाही आहे. 11 वाजले, 11:30 वाजले, 12, 12:30, 1, 1:30, 2 कोणीच येईना. मग मला असं वाटलं की मी चुकीच्या ठिकाणी आले आहे का, कुठे काहीतरी चुकीचं घडणार आहे का माझ्यासोबत. मी खूप थरथरत होते की तोंडातून बाहेरच येत नव्हतं की. ॲक्च्युली काय झालं आहे, काळ जसा बदलत चालला आहे तशा गोष्टी बदलत चालल्या आहेत. मला त्या एका अनुभवावरून असं अजून समजलं की आपण जो सिग्नल देऊ समोरच्याला त्यानुसार आपल्याला ती इंडस्ट्री ट्रीट करेल. आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे जिच्या साधेपणाने, तिने मेहनतीने प्रेक्षकांच्या मनात तर घर केलं आहे. पण तिने इतक्या वेगवेगळ्या भूमिका काही साकारल्यात ना, की त्या भूमिकेने तिने एक स्वतःची ओळख देखील निर्माण केली. पण हे सगळं करत असताना तिच्या खऱ्या आयुष्यात अनेक संघर्षालाही तिने सामना केलाच असेल. सो याच सगळ्या गोष्टींवर आज मी तिच्याशी गप्पा मारणार आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आजच्या रोल कॅमेरा गप्पा या भागात वैष्णवी कल्याणकर गायकवाडचं खूप खूप स्वागत करते. कशी आहेस? खूप छान. खरं थँक्यू, इतकं छान स्वागत केलंस. येस, पण खूप सुंदर दिसतेस आणि याचं क्रेडिट कोणाला, स्वतःलाच आहे? हा म्हणजे तुझ्याशी गप्पा मारायला यायचं आहे, या चॅनलवर यायचं आहे म्हणून खास तयारी करावी लागली होती मला. कुठली साडी, कुठले इयरिंग, सगळं 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 रेडी होऊन आले. येस, पण जेव्हा असं असतं ना की आपण साडी चॉईस करताना बऱ्याच जणी नवऱ्याचं असं हे घेतात की ही छान वाटेल, ही छान वाटेल, असं काही होतं? असं विचारायला समजा कधी फोन केला तर कधी कधी येतं, थांब 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 सीन चालू आहे, आणि फोन कट. त्यामुळे मग ते विचारेपर्यंत मग मलाच डिसिजन घ्यावं लागतं. पण सांगतो कधी कधी जेव्हा प्रॉपर वेळ असतो आम्हाला गप्पा मारायला तेव्हा हे डिस्कशन होतं. आणि वैष्णवी घबाडकोंडामध्ये काय कमालीची भूमिका साकारली. म्हणजे असं पहिल्यांदा होतंय खरं तर. एक चेटकी नसते आणि जिचे फॅन्स आहेत, म्हणजे प्रमोशन असो की वेगवेगळ्या ह्याच्यात असो, शेवटपर्यंत प्रेक्षकांना कळत नाही की नेमकी तुझी भूमिका काय आहे. पण चित्रपट बघितल्यावर छोटीशी भूमिका जरी स्क्रीन टाईम असला तरी ती भूमिका इतकी इम्पॅक्ट करते ना. मला सगळं काही जाणून घ्यायचं, ही घबाडकुंडाची ही भूमिका कशी आली, तो मेकअप, कारण की मेकअपचे व्हिडिओ पाहिले असं वाटत होतं की 3-4 तास तर हमखास गेला असेल तो मेकअप. म्हणजे जवळजवळ 5 तासापेक्षा जास्त लागायचे, 5-5.5 तास लागायचे त्याला. पण तू तो मेकअप कॅरी कसा करायची, ओव्हरऑल मला सगळंच जाणून घ्यायचं आहे. काय सांगशील घबाडकुंडबद्दल? एकतर घबाडकुंड हे म्हणजे आपलं प्रत्येक प्रोजेक्टवर प्रेम असतंच, पण एक विशेष प्रेम आहे ह्या फिल्मवर. कारण हे खूप छान सगळं जुळून आलेलं. तिकडची माणसं खूप जास्त चांगली होती, त्यामुळे काम खूप इझिली करता आलं. कास्टिंग म्हणायचं तर मी कोकणात होते जेव्हा मला कॉल आला पहिला घबाडकुंडसाठी, आणि सांगितली गेली अशी अशी स्टोरी आहे. एक बेसिक फोनवर सांगितलं गेलं. म्हटलं बरं, हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि प्रत्येक आर्टिस्टची इच्छा असते की वेगळं काहीतरी करायचं आहे. आत्तापर्यंत आपण ज्या साच्यातले रोल केले आहे त्याच्यापेक्षा वेगळं. म्हटलं मालकीण, पहिलं त्यांनी सांगितलं मालकीण हे कॅरेक्टर आहे. सो ऐकूनच मन खुश होतं की वाव, मालकीण. बरं, मग त्याचे काय शेड्स आहेत, ते काय आहे, सगळं जाणून घेतलं. किरणशी बोलले, आणि जे आमचे DOP आहेत योगेश कोळी सर, तेच बांबूलाही DOP होते.
सो ते नेमके किरणसोबत तेव्हा होते आणि मग त्यांच्याकडूनही ते कळलं की नक्की फिल्म कशी आहे काय आहे आणि मग ते डिसिजन घ्यायला इझी झालं. लगेच डिसिजन घेतलं 2 दिवसात आणि लगेच मुंबईला आले कारण प्रोसेस सुरू झालेली ऑलरेडी. मग जेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट झाली ती आमची ॲक्शन सीनची रिहर्सल झाली. म्हटलं वॉव! ॲक्शन सीन म्हणजे मला खूप आवडतं ॲडव्हेंचर काहीतरी करायला किंवा ॲक्शन सीन. अजूनही इच्छा आहे माझी मस्त 15 मिनिटाचा ॲक्शन सीन वगैरे वाटेला आला पाहिजे आणि तो एकदम खूप छान करायचा आहे मला, फाडू करायचा आहे. तर ॲक्शन सीनची रिहर्सलसाठी आम्ही खेड शिवापूरला सेट होता. आणि सेटवरच ते सगळं हार्नेस वगैरे लावून आमची रिहर्सल चालायची आणि याचे जे फाईट मास्टर आहेत ते पुष्पा 2चे जे फाईट मास्टर आहेत ते होते. सो त्यांच्याकडून शिकायला मिळणं आणि त्यांच्याकडून ॲक्शन सीन शिकणं हे खूप अमेझिंग होतं. एक वेगळा एक्सपिरियन्स होता कारण आतापर्यंत कधी ॲक्शन सीन नाही केले आहेत मी. हे सिरियलमध्ये ते गुंड येतात ते मारामारी वगैरे तिथपर्यंत केलं आहे, पण हे प्रॉपर हार्नेस लावून वगैरे धाकधूक होती मनात ही भूमिका साकारताना? धाकधूक म्हणजे सगळे नवीन होते माझ्यासाठी. पूर्ण सेट नवीन होता. योगेश कोळी सरांसोबत हो. काम केलेलं फक्त. बाकी पूर्ण सेट नवीन होता. सो ते एक होतं, की माणसं कशी सगळ्यांशी जुळवून घेणं वगैरे, वगैरे आणि कसं एकत्र काम करता येईल ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बाकी अशी धाकधूक म्हणजे कॅरेक्टर उभं करायचं आहे ही जबाबदारी. मग त्यात व्हेरिएशन्स कसं आणायचं. भले ते आता भूताचं आहे, त्याच्या आधी माणसाचं आहे. हो. 2 पैलू. त्यात ओव्या होत्या. तर भूत ओव्या कशा गाणार? हा एक प्रश्न होता मला, की एखादं भूत आहे तर ते ओव्या गाईल तर ते कसं गाईल? हे लगेच मिळालं नाही. त्याच्यासाठी खूप काम करावं लागलं. एकेका शब्दावर काम करावं लागलं. वाक्यांवर कामं करावी लागली. सो तसं मग ते कॅरेक्टर उभं करण्यात आलं आणि मला आठवतंय रिहर्सल जेव्हा आम्ही करायला बसायचो म्हणजे स्क्रिप्ट हो. रीडिंग किंवा ते कॅरेक्टरबद्दल अभ्यास, तेव्हा वैभव दूधखोळे म्हणून सरांचा असिस्टंट होता. सो त्याला मी सोडायचेच नाही. तू बस, तू मला आधी सांग हे मालकीण नक्की काय आहे? कसं पाहिजे आहे सरांना? काय प्रेझेंट काय अपेक्षित आहे त्यांना वगैरे. सो त्याच्या मदतीने खूप ते कॅरेक्टर उभं करायला हेल्प झाली. यशवंतीची भाषाही वेगळी होती. जसं आता तू म्हणालीस, की ओव्या होत्या. ते गातानाही म्हणजे मला असं आठवतं, की ट्रेलर लॉन्च होता आणि तेव्हा तू पहिल्यांदा गायली होतीस. Yes. सो त्याची एक छोटीशी झलक मला आजही पाहायला आवडेल. अशी धरतीची माया बाळ डुलत गोजीर कालावर आलं असो कस साजीर साजीर. कमाल आहे. मला सांग हे कसं सापडलं? म्हणजे ह्याच्यासाठी कसा अभ्यास केलेलास बरं? तेच मी म्हटलं ना, की ओव्यांचे जे शब्द हो. होते, एक-एक शब्द वेगळा कसा जाईल, ते मोनोटोनस कसं वाटणार नाही, यावर खूप विचार करून आणि ऑब्झर्वेशन बरंच केलेलं. वेगवेगळी भूतं काय-काय करतायत हे बघितलेलं. भूत म्हणून काय करू शकतो हे इमॅजिन केलेलं आणि त्यातून ते शोधून काढलं सगळं. इतकी मोठी स्टारकास्ट होती. मला सांग आत्ता किती सगळ्यांशी जुळलंय तुझं? खूप छान जुळलं ॲक्च्युली. प्रत्येक फिल्मला हे असं होत असेल, की आपण शूट करताना आपलं एवढं बोलणं नाही होत किंवा एवढं बॉन्डिंग नाही होत कारण आपण कामात असतो, आपण स्क्रिप्टमध्ये असतो, कॅरेक्टरमध्ये असतो. आपल्यावरती एक प्रेशर असतं, की आता प्रेझेंट करायचं आहे. पण प्रमोशनला फिरताना आपण मेंटली हो. रिलॅक्स असतो. सो तेव्हा मग गप्पा-टप्पा, मस्त मजा. संदीप पाठक सर आणि माझं चांगलं बॉन्डिंग झालं आहे. देवदत्त नागे सर आणि माझं चांगलं बॉन्डिंग झालं आहे. प्राजक्तासोबतही झालं आहे. सो आम्ही जे एका गाडीत फिरायचो मस्त. जेव्हा या लुकवर सेटवर यायची तेव्हा मला रिॲक्शन मिळायची, की किती रिॲक्शन्स मिळायचे कारण की कुशल दादा होता आणि तो असला म्हणजे कहर असतो हो, सेटवर. हो, हो. मला मजा यायची ॲक्च्युली. हे पूर्ण जे गेटअप व्हायचा माझा आणि जास्त करून रात्रीचं शूट असायचं. सो मी जेव्हा सेटवर जायचे काळोखातून, मोठे-मोठे 6-6 फूटची माणसंही मला घाबरायची तेव्हा मला मजा यायची फार, की जरी नुसतं असं टॅप केलं पाठून आणि त्यांनी बघितलं, की ते एकदम अंगावर यायचं ना लूक. सो
असं कोणाला चालायचं. घाबरवलंय सेट? कुशल पत्रिकेला पण घाबरवलंय. तो म्हणायचा, "बापरे, बापरे, थांब तू लांब राहा." आणि सगळेच ॲक्चुअली जे प्रोडक्शन मधले आहेत, मुली वगैरे सगळे. हॉरर हा झोन आहे तो तुला फार आवडतो का? म्हणजे याच्या आधी काजळ माया केली होतीस, हो. सो हा झोन फार जवळचा वाटतो. आवडतो म्हणू शकतो आपण, कारण हॉरर फिल्म्स बघायला आवडतात लहानपणीपासून. घाबरायचे, पण घाबरत बघायचे. म्हणजे बहीण, बाबा, आई नाही, आई घाबरून खोलीत जाऊन झोपायची. ती म्हणते, "मी नाही बघणार." भीती वाटायची, पण बघायचे मी आणि आवडायचं. कारण त्यात जो सस्पेन्स असतो आणि जी चाहूल असते, की आता काय होणार आहे, काय होणार आहे, याची फार मजा येते. काजळ माया करत होतीस आणि काजळ माया 2 महिन्यातच संपली. हं. जसं या 2 महिन्यात त्याचे 3दा स्लॉट्सही बदलले गेले. हं. मला ना कलाकाराच्या दृष्टिकोनातनं आज तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याकडे एक प्रोजेक्ट येतो आणि आपण खूप मेहनत घेत असतो त्यावर, त्या भूमिकेसाठी खूप मेहनत करत असतो. पण जेव्हा असं अचानक होतं, की 2 महिन्यात एखादी भूमिका मालिका बंद होते, तेव्हा निराश व्हायला होतं, कारण की आपण तेवढे मेंटली प्रिपेअर नसतो. हा फेस कसा होता खरं? हो, बरोबर बोललीस तू. निराश व्हायला होतं, कारण आपण जुळले गेलो असतो त्या प्रोजेक्टशी, तिकडच्या माणसांशी, त्या कॅरेक्टरशी, चॅनलशी आणि अचानक असं कळतं, की काही दिवसात आपली सीरियल संपणार आहे. सो तेव्हा एकदम कळत नाही किंवा असं वाटतं, की आपण काय करू शकतो का वेगळं, की ज्याच्यामुळे वाचेल ही गोष्ट, की आपण सगळे मिळून अजून काही करू शकतो, वाचवू शकतो का वगैरे. हे थॉट्स येतात पहिले, पण जेव्हा कळतं नाही आता काही नाही होऊ शकत आहे, ते एक्सेप्ट करावं लागतं. पण मला अजून एक सांगायचं आहे, की प्रोडक्शन हाऊस जे असतं ते खूप जास्त सगळेच फेस करतात. पण प्रोडक्शन हाऊसने पैसाही ओतलेला असतो, इमोशनली कनेक्टेड असतात. त्यांचं ओव्हरऑल प्रोफेशन ते असतं. त्यांचा फायनान्शियली सुद्धा खूप जास्त लॉस होतो. ॲक्टर्ससुद्धा कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे काही बाकीचे प्रोजेक्ट्स आपण बाजूला ठेवलेले असतात आणि ओव्हरऑल टीमच सगळे म्हणजे लाईटमधले असू देत किंवा स्पॉटमधले असू देत, डिरेक्शन टीममधले असू देत, सगळे आपण आपापला वेळ दिला असतो. सगळ्यांच्याच दृष्टीने ते खूप निराशाजनकच असतं, की अरे आपली बंद होतंय काम. पण पॉझिटिव्हली घेणं याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन नसतं आणि पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे असं वाटतं मला. कारण परत जरी आपण पडलो तरी परत उभं राहायचंय. लग्नानंतरची जेव्हा पहिली मालिका होती, मला माहिती आहे की या जेव्हा प्रमोशनच्याच वेळेस तुला प्रत्येकाने लग्नाविषयी काही ना काही विचारलं होतं, पण मला खरं तर आज जाणून घ्यायचं की सगळ्यांना असा शॉक लागलेला की लग्न केलंत तुम्ही, कारण की ते कोणाला इतक्या वर्ष माहिती नव्हतं. सो मला ही लव्ह स्टोरी जाणून घ्यायची की काय होती ही लव्ह स्टोरी खरं तर. लव्ह स्टोरी आमची सिंपल आहे पण म्हणू शकतो, कॉम्प्लिकेटेड आहे पण म्हणू शकतो. सगळंच आहे त्यामध्ये. किरणने मला देवमनुष्य सेटवरच विचारलेलं की लग्न करशील का? त्याने माझा स्वभाव बघितला असेल किंवा अजून काही त्याला हा प्रश्न विचारला पाहिजे ॲक्च्युअली. तेव्हा विचारलेलं, पण तेव्हा मी रेडी नव्हते. सो माझा मी वेळ घेतला आणि गोष्टी घडत गेल्या, प्रोसेस होत गेल्या आणि तशी लव्ह स्टोरी वळणं घेत गेली आणि मग 2024ला लग्न झालं. पण तू होकार कधी दिलास? मी वेळ घेतला बराच सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, कारण त्यांनी जेव्हा मला विचारलेलं तेव्हा मी लग्न या विषयाबद्दलच तयार नव्हते, की लग्न काय असतं किंवा आपण लग्नाला जे एक येतं आतून की लग्न केलं पाहिजे. सो तेव्हा मी नव्हते रेडी. सो मी तेव्हा त्याला सांगितलेलं की थांब, मला नाही कळत आहे या गोष्टी. सो मी कायच सांगू तुला आता. पण नंतर हळूहळू त्याचा स्वभाव मला आवडत गेला. त्याचं वागणं आवडत गेलं. तो खूप समंजस आहे आणि खूप समजून घेणारा आहे. चौकस विचार करतो, म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तरी तो चारी बाजूने, म्हणजे आपण मोस्टली स्वतःचा विचार हो. करतो, तेव्हा तो समोरच्या माणसालाही ती गोष्ट कशी वाटत असेल असाही विचार करतो आणि खूप अ, चांगला आहे माझा नवरा. पण लग्न झाल्यापासून लॉंग डिस्टन्समध्ये जे तुम्ही राहताय, हम्म. मला सांग ही फेज कशी सुरू आहे, कसा संसार करता हा खरं? काय आता काम आहे, केलंच पाहिजे. कामावर प्रेम आहे आणि भेटत असतो अधूनमधून, आठवण येते. कालच मी त्याला सांगत होते की आठवण येते तुझी, यावंसं वाटतंय तिथे. पण ठीक आहे, दोघांच्याही सुट्ट्या मॅनेज करून आम्ही भेटतो आणि असं चालू आहे. आता काय बोलू मला कळत नाहीये. म्हणजे लग्नाआधी सुद्धा आमचं लाँग डिस्टन्सच होतं.
त्यामुळे थोडीफार सवयही झाली आहे. अगदीच असं नाही की अ, अगदीच मनावर दगड ठेवून राहतोय दोघंही. दोघांनाही थोडीफार सवय आहे, पण आठवण तर येतेच. दोघांचा एकमेकांना खूप चांगला सपोर्ट आहे. हे मी बघतेच आहे. कारण की लग्न झाल्यावर लाँग डिस्टन्समध्ये राहून दोघं एकमेकांना खूप सपोर्ट करतात. मला सांग आता घबाडकुंड त्याने पाहिला असेल किंवा तो तुला किती सपोर्टिव्ह आहे? कारण की असं असतं ना मध्ये कामही नसतं. आपण खचतो आणि आपल्याला आता कळत नाही की पुढे काय करायचं आता. तेव्हा किती सपोर्टिव्ह आहे तो? नाही, तो खरंच जेव्हा सीरियलसुद्धा बंद झाली त्याला समजलं. मला त्याने फोन करून सांगितलं, "वैष्णवी शांत राहा. तुझ्यामुळे असं झालंय असं काही विचार आपण कधीतरी विचार हो. करतो, हे माझं काही चुकलंय का किंवा काय. तुझ्यामुळे झालंय असं विचार करू नको. जे झालं ते झालं. काहीही टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं करूया, परत पुन्हा सगळं करूया." अशी त्याची वाक्य होती. ज्याने खूप धीर मिळाला, की हां, आपल्यावर विश्वास ठेवणारं कोणीतरी आहे. येस. पण त्या आई-वडिलांसोबतचा आता बॉन्ड कसा झालाय? कारण की असं होतं ना, की आता तो कामानिमित्त तिथे असतो. हं. पण तू पुण्यात हं. असतेस, त्यांच्यासोबत राहते. त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा झालाय आणि घबाडकुंड त्यांनी पाहिलं? हो, हो, हो. प्रीमियरला सगळ्यांना बोलवलेलं कारण माझं असं रूप सगळ्यांनी बघितलंय ना, भुताचं पण रूप बघावं अशी माझी इच्छा होती. कारण ना त्याचा मेकअप खूप वेगळा हो. यासाठी म्हणेन, की आत्तापर्यंत इतका मेकअप मी कधीच कुठल्याच प्रोजेक्टसाठी केला नाही. जो हॉरर होता मेकअप त्याला 5-6 तास लागायचे आणि जो जो हॉरर व्यतिरिक्त एक नॉर्मल व्यक्ती म्हणून मेकअप होता, तो लवकर व्हायचा. पण त्याला ते 8 महिन्याचं पोट सिलिकॉनचं हो. ते हेवी असायचं खूप आणि त्याची गंमत अशी, की ते चढायचं नाही गं इझिली वरती. सो मग ती प्लास्टिकची पिशवी असते ना मोठी हां, गार्बेजची हां. ग्रीन कलरची ती घालायचे मला आणि मग ते ओढावं लागायचं. ते एका माणसाला ओढून नाही 4 जणी ओढायच्या ते पोट आणि तेव्हा ते लागायचं. त्यानंतर मग तो ब्लाऊज शिवायचे त्या पोटाला, ती साडी शिवायचे त्या पोटाला. मग वाह! ती एवढी लांब वेणी. ते लूक पण मस्त होतं. पण व्हायचं असं, की ते लूक केल्यावर मला वॉशरूमला जाता यायचं नाही. कारण ते सगळं शिवलेलं असायचं. सो ते कापावं लागायचं. मग ते कापलं की परत करेपर्यंत मग आणि पुढे 2 तास. त्यामुळे आता सगळ्यांनाच त्रास का? तर हो. मी पाणीच नाही प्यायचे. जितकं शक्य होईल तितकं पाणी कमी पिण्याचा प्रयत्न म्हणजे तहान लागली तर अगदीच एवढं थोडंसं लिक्विड तोंडाला मिळावं, थोडंसं पाणी प्यायचे, नाहीतर नाहीच. सो ते एक लूक आणि दुसरं ते तर मजेशीरच म्हणजे फेव्हरेट लूक असंही म्हणू शकते मी. कारण 5 तास मेकअपसाठी बसायचे आणि मग पहिलं वॅक्स लावायचे इथे आयब्रोजना, पापण्यांना, इथे केसाला, की ते ग्लू चिकटू नये. त्यानंतर मग त्यांचा स्प्रे वगैरे मारून झाला, की ते ग्लू लावले जायचे. मग त्याचे जे पॅचेस कट म्हणजे आधीच त्यांनी मेजरमेंट घेतलेलं माझ्या फेसचं आणि पॅचेस तयार करून ठेवलेले. मग ते पॅचेस लावले जायचे नाकाला, इकडे-इकडे वेगवेगळे, मानेला इथे पूर्ण. मग त्याच्यावर त्या नसा असायच्या, मग त्या रंगवल्या जायच्या. आपण एखादी मूर्ती पेंट करण्यासाठी जे मशीन असतं ना, ते असं फवारा येतो त्याचा बाहेर. सो त्याने ते रंगवलं जायचं. त्याला मग कलरिंग केलं जायचं, बॉर्डर दिल्या जायचा, जखमा रंगवल्या जायच्या आणि सगळ्यात लास्ट रक्त. पूर्ण अंगावर रक्त असं चिप, 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 चिप. 2 दिवस खूप मजा आलेली. नंतर असं झालं यार थांबा बस. आता बस झालं. कारण ते थंडीचे दिवस होते. खूप थंडी होती तिकडे आणि त्यात मग ते झोंबायचं असं थंडी झोंबायची मला. चिपचिप आणि ते केस एवढे असे सोडलेले. सो तसं सगळं होतं. त्यात ॲक्ट करायचं होतं. पण ॲक्ट करायला गेलं की जी मजा यायची ना ती वेगळ्याच लेव्हलला होती. सासूबाईंनी सासऱ्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, तेव्हा काय रिएक्शन मी झालं दाखवला त्यांचं? त्यांना फोटो जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा मी त्यांना फोटो दाखवला, की असं लूक आहे. बापरे! हे असं करणार आहेस तू? म्हटलं हो आता पिक्चर बघा तेव्हा तुम्हाला सगळं कळेल. सो त्यांनी ही फिल्म पाहिली. त्यांनाही खूप आवडली फिल्म. पण मला सांग, की घरच्यांनी लगेच होकार दिलेला जेव्हा तुम्ही दोघांनी घरी सांगितलं तुमच्याबद्दल तेव्हा? मला एक आठवतंय मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा घरी सांगितलं आईला आणि काहीच आयडिया नव्हती आईला याबद्दल. अ, मी काहीतरी दूध आणि बिस्किट खात होते. मारीचं बिस्किट होतं आठवतंय आणि मी खूप थरथरत होते, की तोंडातून बाहेरच येत नव्हतं, की कसं सांगायचंय? असं आपल्याला जरा खूप कठीण असतं ना आई-बाबांना अशा गोष्टी चांगलं. सांगणं. त्यात मी 5 मिनिटं घेतली त्या थरथरण्यात.
आणि कसं बसं एकदा सांगितलं की किरण गायकवाड आहे जो देवमाणूस करतोय तो मला आवडतो म्हणून. मग घरचे? ती घाबरली. कारण तिने देवमाणूसमधलं फक्त त्याचं ते हॉरर लूकच हॉरर हो. सॉरी हॉररच डोक्यात बसलंय. ते डेंजर लूकच बघितलं होतं. बायकांना मारतानाचं लूक वगैरे. कारण त्याने ॲक्टिंगमधलं तर त्यांनी सगळं पूर्ण सीरियल एकदम हो. त्याच्या जोरावर केली आहे आणि त्याचे जे लुक्स वगैरे आहेत, जे डोळ्यातून अभिनय करतो. सो ती घाबरलेली ॲक्चुअली, की "वैष्णवी तू शुअर आहेस का? म्हणजे तिला कळेच ना, कारण ती कधी भेटली नव्हती हो. त्याला. सो तिच्यासमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं, की तो मुलगा कसा असेल? आणि भेटल्यावर? घरी आलेला भेटायला आई-बाबांना आणि जेव्हा तो आला भेटायला बाबा त्याच्याशी बोलले तास 2 तास. आई पण होती. आईने तिचे प्रश्न तयार केलेले वगैरे, वगैरे आणि भेटून गेला मग आणि मी काहीच नाही बोलले मग घरी. बाबा स्वतःहून म्हणाले, की "मुलगा चांगला आहे." वैष्णवी असं म्हणजे कळतं ना आपल्याला, की लबाडी आहे का हो, कोणाकडे की हो. नाही. सो बाबा म्हणाले, "सरळ मुलगा आहे, शांत आहे आणि चांगला आहे." सो त्यांचं त्यांनी एक वेगळं ऑब्झर्वेशन केलं. जसं आपण म्हणतो मुलींकडे एक सिक्स्थ सेन्स असतो बॅड टचचा. तसं मला असं वाटतं, की आपल्या आई-वडिलांकडे किंवा मोठ्या माणसांकडे एक सेन्स असतो माणसं माणसं ओळख. ओळखण्याचा. सो बाबांना आवडला तो भेटल्यानंतर. किरणने खूप परीक्षा दिली आहे वैष्णवीला मिळवण्यासाठी. पण मला सांग, की आत्ता सगळीकडे एक चर्चा सुरू आहे, की सोनू देवमाणूसमध्ये पुन्हा एकदा आली. एका फोटोवरनं सुरू झालेली ती चर्चा आहे. सो काय आहे ते नेमकं? मी किरणला भेटायला गेले, की मी देवमाणूसच्या सेटवर जातेच. कारण घरी आम्हाला खूप कमी वेळ मिळतो. तो रात्री लेट येतो, तो सकाळी लवकर जातो. मग आम्हाला बोलताही येत नाही, धड वेळ नाही हो. स्पेंड करता येत एकत्र. तर मी जातेच, अर्धा दिवस वगैरे असते सेटवर. तर त्या दिवशीही गेले आणि म्हटलं, "अरे, या बाबाच्या लूकमध्ये आपण फोटो काढूया त्याच्यासोबत." म्हणून फोटो काढला. पण आता ह्याचं देवमाणूसमधलं लूक आहे. तर म्हटलं काहीतरी मी पण काम केलं मी सोनू होते. सो काहीतरी सोनू रिलेटेड मला कॅप्शन टाकायचा होता. सो मी कॅप्शन टाकलं, "सोनू पुन्हा देवमाणूसच्या प्रेमात पडेल का?" एवढंच टाकलं आणि मग लोकांना असं वाटलं मी परत जाते की काय देवमाणूसमध्ये वगैरे. पण तसं काही नाही आहे. पुन्हा एकत्र कधी काम करताय? काय सुरू आहे विचार दोघांचा पुन्हा एकत्र काम आवडेल करायचं? ॲक्चुअली, आवडेल काम करायला आम्हाला एकत्र. त्यालाही आवडेल. पण बघू कधी संधी येते. असं अजून तरी काही नाहीये. असं काही येस, दिसत नाही. वैष्णवी, मी तुझ्याबद्दल जसं मगाशी म्हणाले, की इंटरनेटवर पाहिल्यावर तुझ्या पर्सनल आयुष्याबद्दल किंवा असं असतं ना, की सुरुवात काय, काहीच नव्हतं. सो मला सगळं तुझ्याकडनंच जाणून घ्यायचंय. कसं होतं खरं तर बालपण तुझं? बालपण माझं पूर्ण कोकणात गेलंय. म्हणजे जे आपण म्हणतो एक स्वर्ग म्हणून उपमा जी दिली जाते कोकणाला, त्या स्वर्गात माझं बालपण गेलंय असं म्हणेन मी. लहानाची मोठी मी तिथे झाले. सुट्टीत 6-6 महिने मस्त मुंबईत कारण आजोळ मुंबईत आहे, मामा वगैरे दादरमध्ये आहेत. सो यायचे मुंबईला. मुंबईची ही ओळख होती. पण शाळा 11वी-12वी 12वी पर्यंत कोकणात. कोकणात झालंय आणि प्रॉपर म्हणजे खूप अभ्यासू मुलगी होते मी. त्यामुळे माझ्या घरच्यांनाही असं वाटायचं मी एज्युकेशनमध्ये म्हणजे या फील्डमध्ये काहीतरी मोठं केलं पाहिजे. सो 12वी नंतर मी मुंबईत आले. रुपारेल कॉलेजला होते ग्रॅज्युएशनला. पण तेव्हा CAचा अभ्यास करत होते. कारण तेच म्हटलं, की घरच्यांना असं वाटायचं मी या क्षेत्रात काय पण माझ्या मनात हा अभिनयाचा किडा होता. सो तो असा दुसऱ्या साईडला वळू देत नाही शक्यतो. सो तसंच झालं, नाही वळू दिलं त्याने. मग 15वी नंतर MBA केलं मार्केटिंगमधून. वाशीला कॉलेज आहे ओरिएंटल इन्स्टिट्यूट हां. तिकडनं MBA केलं. MBA नंतर जॉब केला ॲक्सिस बँकेत मरीन लाईन्स ब्रांचला असिस्टंट मॅनेजर म्हणून. सो तो काही महिने केला. पण परत तेच जी ओढ असते ती दुसऱ्या ठिकाणी नाही राहू देत आपल्याला. सो विचार करून आणि तिकडे कामाचं एक वेगळं प्रेशरही होतं. म्हणजे आता जे IT कंपनीत कॉर्पोरेटमध्ये आहेत ते नक्कीच त्यांना कळू शकतं, की किती त्यांनाही खूप प्रेशर आहे हो. कामाचं. बॉसचं खूप ऐकून घ्यावं लागतं, सुट्ट्या मिळत नाहीत आणि खूप लोड आहे. सो तेही नाही पेलवलं आणि हेही कारण होतं, की मला
ज्या क्षेत्रात आवड आहे त्यासाठी मी का वेळ देत नाही आहे. पुढे जाऊन मी 50 वर्षाची झाले, की मला नको वाटायला, की अरे मला जे करायचं होतं त्यासाठी मी काहीच केलंच. प्रयत्न नाही केला. सो मी असा सारासार विचार करून, असं नाही की मला अभिनय करायचा म्हणून सोडून दिला, असं नाही. सगळ्या बाजूंनी विचार करून तो जॉब मी सोडला एक 8-9 महिन्यानंतर. स्वतःला वेळ दिला. ॲक्टिंग काय असते, कशी केली जाते, ह्याचा अभ्यास केला, थोडी शिकले, ऑब्झर्वेशनने शिकले आणि त्या 8 महिन्यात काही कामं मिळतायत का वगैरे सगळा प्रयत्न करत मी जॉब सोडल्यानंतर मग मला शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेब सीरीज आली. सो ती होती विठामध्ये म्हणजे सांगली. हो. तर तो एरिया माझ्यासाठी खूप नवीन होता. पण म्हटलं आता करायचं आहे तर काहीतरी आपल्याला सुरुवात केली पाहिजे कुठून तरी. सो ती वेब सीरीज केली. ती खूप छान लोकांपर्यंत पोहोचली. ती आवडली लोकांना. अजूनही मी जरी दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टसाठी फिरताना लोकं मला विचारतात काही जण, की तुम्ही ते वेब सीरीजमधले प्रिया ना. सो इतकी ती लोकांपर्यंत पोहोचली. सो ती केली. मग त्याच्यानंतर मग सीरियलसाठी ऑडिशन्स देणं म्हणा. पण त्यामध्ये मी अल्बम साँग्स आणि म्युझिक व्हिडिओ खूप जास्त केले. कारण मला कॅमेराशी फ्रेंडशिप करायची होती, की कसं असतं कॅमेरा आणि ॲक्टरचं रिलेशन, कशी देवाण असते, आपला कसं आपण चांगले हं. दिसू शकतो किंवा कुठला अँगल असला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी. तर बरेच म्युझिक व्हिडिओज, अल्बम साँग्स केले आणि मग ऑडिशन देता देव माणूससाठी मला एक ऑडिशन आलं. म्हटलं देऊया. सो ते ऑडिशन 3-4 वेळा द्यावं लागलं, की करेक्शन करत कास्टिंग डायरेक्टरकडून ते हे असं नकोय तसं, मग तसं नको. रात्री 1 वाजेपर्यंत मी ऑडिशन देत होते ऑनलाईन. म्हणजे ते कोविड नंतरच जस्ट ऑनलाईन ऑनलाईन. झालेलं, हो. की मोबाईलवर पाठवा. प्रत्यक्षात तिथे हं. जावं लागायचं नाही. सो 1 वाजेपर्यंत देत होते. मग असं झालं, बस झालं आता अजून किती वेळा द्यायचं? सकाळपर्यंत देऊ का मी? असं झालेलं. पण ते दिलं लास्ट ऑडिशन आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल आला 11 वाजता, की तुम्ही या इकडे, तुमचं सिलेक्शन झालंय. तर संध्याकाळी 4ची मी एस-टी पकडली दादरवरून, लाल डब्बा असतो ती आणि ते भुईंज हे ठिकाण होतं तिकडचं आणि तिकडे जायचं होतं. सो मला ते माहितीसुद्धा नव्हतं. मला ते नावही घेता येईना भुईंज वगैरे ते कठीण वाटत होतं, हं. पहिल्यांदाच ऐकलेलं. सो कंडक्टर काकांना सांगितलं, अशा-अशा ठिकाण आलं, की मला सांगा, मला इकडचं माहिती नाही. रात्री काहीतरी 11, 11:30ला पोहोचले मी तिकडे. आणि मेन गोष्ट अशी, मी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं, की मी झी मराठीच्या देवमाणूस सीरियलमध्ये काम करायला जाते. कारण मी असा विचार केलेला, आधी तिकडे मी जाऊ दे, हं. सगळ्या गोष्टी होऊ दे, कन्फर्म होऊ दे, मी दिसणार आहे हे एकदम फायनल होऊ दे, मग मी सांगते. सो आई-बाबा, आता मामाकडे राहत होते, मामा-मामी वगैरे कोणालाच सांगितलं नाही. फक्त एका मैत्रिणीला सांगितलं, की असं-असं ठिकाणी जाते. समजा काही चुकीचं घडलं तर कोणाला तरी माहीत पाहिजे हो. शोधत यायला. म्हणून मी तिला फक्त एकटीला सांगितलेलं आणि पोहोचले 11 वाजता रात्री. आता तो गावाकडचा एरिया हो. सगळा शांत, सामसूम. फक्त काही गाड्या जातायत वगैरे. मग घाबरून एका टेम्पोच्या मागे उभी राहिली, त्यांची वाट बघत प्रोडक्शनच्या गाडीची. सो प्रोडक्शनची गाडी आली. विशाल म्हणून होता तेव्हा मला आठवतंय. तर गाडीत बसून जे ठिकाण आहे राहायचं तिकडे त्यांनी सोडलं मला आणि म्हणाला, "ही ही रूम आहे. अ, खायला काय आणू, जेवण वगैरे डिनरचं ते पार्सल आणून दिलं." म्हटलं, "रूममधले कुठे आहेत?" "नाही, नाही, ते शूटिंग करत आहेत." म्हटलं, "कोण कोण आहे रूममध्ये?" तर डिम्पल आणि ती नीलम होती, हं. त्या आहेत. म्हटलं, "बरं, ओके." 11 वाजले, 11:30 वाजले, 12, 12:30, 1, 1:30, 2 कोणीच येईना. मग मला असं वाटलं, की मी चुकीच्या ठिकाणी आले आहे का कुठे? काहीतरी चुकीचं घडणार आहे का माझ्यासोबत? कारण ह्यांनी सांगितलंय येणार आहेत आणि अजूनही येत नाही आहेत आणि एक सुद्धा माणूस मला माहिती नाही त्या युनिटमधला हां. किंवा सीरियलमधला कोणीच माहिती नाही कारण मी नवीन होते. काहीच बॅकग्राऊंड नाही आहे मला. त्यामुळे मी कोणालाच ओळखत नव्हते. मग मी परत कॉल केला रात्री 2-2:30 वाजता, की ती डिंपल येणार होती, ती आली नाही अजून, ती कुठे आहे? तर ते म्हणाले, की येणार आहे, नाईट शूट चालू आहे. म्हटलं, "बरं, ठीक आहे." तोपर्यंत झोप कसली लागते, कारण कोणीच आलं काहीच नाही. कळत नव्हतं, की काय चालू आहे. मग ती डिंपल 3 वाजता आली. डिंपल आली, नीलम. मग त्यांना बघून म्हटलं, "हां, आपण आहोत करेक्ट जागी." तेव्हा मी झोपले आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते छान पाठी ग्रीनरी, शेत वगैरे आहे, ते छान होतं.
तिथून मग ते देव माणूसची सुरुवात झाली आणि मग ते आता घबाडकुंडपर्यंत आलेलं आहे. अगदीच जसं तू आता मगाशी म्हणाली की बँकेत जॉब करत होती. बँकेत जॉब करताना ना एक प्रेशर वगैरेच्या गोष्टी तर आल्याच, पण एक असतं ना की महिन्याच्या शेवटी एक चांगली अमाऊंट आपल्याकडे येणार आहे. जेव्हा आपण मिडल क्लास फॅमिलीतनं असतो ना, तेव्हा आपण पैशाचा खूप विचार करतो की नाही, आर्थिक गणितं सगळी जमलीच पाहिजे, हे आपल्याला हम्म. करायचंच असतं. हे सगळं सोडून जेव्हा अभिनय या क्षेत्रात येत होती, कारण इथे असं असतं काम असलं तरच पैसा मिळतो. करेक्ट. आपल्याला माहितीही नसतं की मिळणार, नाही मिळणार, कशा पद्धतीने येणार. तेव्हा ते सगळं कसं विचार केला होतास आणि घरून किती सपोर्ट आला त्यासाठी मग? माझ्या बाबांचा विरोध होता ॲक्च्युली या गोष्टीला. त्यांना आवडत नव्हतं मी डान्स करणं किंवा मी नाटक करणं किंवा या क्षेत्रात येणं. तर जेव्हा म्हणजे मी छोटं-मोठं करायचे, तेव्हा ते काही बोलायचं नाही. पण मला आठवतंय 10वीत असताना एका फिल्मची ऑफर आलेली मला. पण तेव्हा त्यांनी मला पाठवलं नव्हतं. सो मी रडून डोळे सुजवून घेतलेले वगैरे हे सगळं असा सीन चालायचा. आणि जेव्हा मी तुला जसं सांगितलं, की मी घरच्यांना सांगितलं नव्हतं हो. देव माणूसबद्दल आणि जेव्हा येणार होतं 4 दिवसात टेलिकास्ट होणार होता. मी झी मराठीवर दिसणार होते आणि प्रोमो पडणार होता. त्या दिवशी मी फोन करून सांगितलं आई-बाबांना आणि घरच्या सगळ्यांना, की मी असं-असं झी मराठीवर दिसणार आहे. देव माणूस या सीरियलमध्ये असं-असं कॅरेक्टर आहे माझं. सो मला माहिती नाही काय जादू झाली, पण जेव्हापासून झी मराठीवर दिसायला लागले, बाबा आपोआप चेंज झाले आणि जो त्यांचा सपोर्ट नव्हता, तो डबल सपोर्ट झाला मला, की वाह! "तू कर वैष्णवी, वेगवेगळ्या भूमिका कर, वेगवेगळी कामं कर, कामं शोध, छान कामं कर." असं ते स्वतःहून सांगायला लागले. सो माहिती नाही आपण जर मनापासून एखाद्या गोष्टीवर प्रेम करतोय ना, तर मग आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात असं वाटतं. बँकेत जॉब सोडणार आहेस हे कधी सांगितलं होतंस मग? अ, हे म्हणजे 1 महिना आधी ते नोटीस पिरियड वगैरे सगळं असतं. बाबा सोडू देत नव्हते मला ॲक्चुअली, की नको सोडूस. मग ते मॅनेजरशी सोबत सुद्धा बोललेले माझ्या, की तिला सांभाळून घ्या वगैरे असं सगळं. पण नाही ते नाहीच करायचंच नव्हतं मला. सो मीच बाबांना समजावलं शेवटी, की नाही बाबा असं नाही जसं दिसतंय तेवढं सिंपल नाहीये. मग या पैशांच्या गणितांविषयी तू हां, कसा विचार केला होतास करेक्ट. तेव्हा? मला असं वाटतं, की जर आपल्याला एखादी गोष्ट खूप मनापासून करायची आहे ना, तर आपण हे पैसा वगैरे ह्या गोष्टी सेकंडरी ठेवतो. हो. आधी आपण आपला जीव ओततो त्या कामात आणि आपली ओढ असते त्या कामासाठी. सो हे जे तू बोललीस बरोबर बोललीस, की जेव्हा काम असतं तेव्हा पैसा असतो. पुढचं काम कधी येणार आपल्याला माहीत माहीत नसतं. नसतं. पण एक ना स्वतःवरचा विश्वास असतो किंवा एक आपल्याला आपलं अंतर्मन सांगत असतं, की आपण कुठपर्यंत करू शकतो. आपली लायकी काय आहे किंवा आपण अ, की आपली कॅपॅसिटी काय आहे हे आपल्याला आतल्या आवाजातून माहीत असतं. सो ह्या क्षेत्रात काम करताना मी तरी असं करते, की एक मी स्टेबल लाईफ जगते असं वाटतं, की पैसे येतायत किंवा सीरियल चालू आहे म्हणून खूप उडवणं हं. आणि संपल्यानंतर खूपच आपण म्हणजे लिमिटमध्ये खर्च करणं असं न करता मी अशीच असते कायम. म्हणजे पैसा खूप आला किंवा थांबला तरी एक माझं ठरलेलं आहे महिन्याचं बजेट. तेवढंच खर्च होईल अशा ह्याच्यात असतं आणि सेव्हिंग्ज करायची माझी लहानपणापासून सवय आहे, जी खूप चांगली आहे असं वाटतं मला. त्यामुळे जरी काम नसलं तरी मला टेन्शन नाही येत, की आहे ते आपण वापरणार आणि आपल्याला पुढचं काम मिळणार. इंडस्ट्रीत येताना ना सगळ्या गोष्टी मनासारख्या आधीपासून घडत नाहीत. म्हणजे माहितीच असेल की नव्याने खूप गोष्टी शिकाव्या लागतात, हो. खूप बदल होतात आणि ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागतात. सो तुझ्या बाबतीत हा एक्सेप्टन्स कसा होता खरं तर सुरुवातीच्या काळात एकदम? कॅमेरा, लाईट्स, पूर्ण युनिट 60-70 माणसांचं, डिरेक्टर सर, को ॲक्टर्स हे सगळंच नवीन होतं. मी शांत असायचे सेटवर आणि ऑब्झर्व्ह करायचे, की काय-काय घडतंय, कुठे घडतंय. मोस्टली मॉनिटरच्या तिथे उभी असायचे आणि बघायचे कसं दिसतंय फ्रेममध्ये. सो असं हळू गोष्टी कळत गेल्या आणि एक्सेप्ट होत गेल्या नवीन-नवीन गोष्टी.
पण सुरुवातीचा काळ हा फार कठीणच असतो जेव्हा गोष्टी समजाय. तो काळ कसा होता तुझ्यासाठी? म्हणजे मेंटली असू दे किंवा असं असतं ना, की कधी कोणी काही पटकन बोलून गेलं तर आपल्याला वाईटही हं, वाटतं. हं, तेव्हा आपण हं. असा विचार करतो, "अरे, असं का आहे?" हं, हं, हं. त्यातनं आपण काहीतरी शिकतो किंवा हं. चल समोरचा आपल्या चांगल्यासाठी बोलला असेल. हे सगळे फेजेस कसे होते? कारण की तेव्हा आपलं तरुण वय असतं आणि तेव्हा हो. हे एक्सेप्ट करणं कठीण हो. जातं. मला असं वाटतं कोणतरी आपल्याला बोलतंय किंवा सांगतंय ना, हे जर आपण पॉझिटिव्हली घेतलं, की त्या माणसाला वाटतंय आपण चांगलं करावं, म्हणून तो माणूस सांगतोय. सो आपण सॉल्युशन म्हणजे मी सॉल्युशन शोधते, की अरे माझं हे चुकतंय, मग हे कसं प्रेझेंट केलं पाहिजे किंवा यावर काय अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून आपण जेव्हा प्रेझेंट करतो ते खूप बेटर होतं. सो जरी कोणाचा ओरडा खाल्लाय मी खूप. सो त्या ओरड्यातून शिकत गेले किंवा त्या गोष्टी चेंज करत गेले. कधीतरी होतं असं, की बापरे! नाहीच जमत आहे का आपल्याला? सेल्फ डाऊट तयार होतो, भीती वाटते. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण जसे-जसे दिवस पुढे जातात, बदलतात, सो त्याही गोष्टी बदलतात. कधी कौतुक होतं, कधी ओरडा मिळतो. चालू असतं. अशा तुझ्यासाठी या क्षेत्राची खरी सुरुवात कधीपासून सुरू झाली गं? असं हे सगळं समजल्यावर किंवा कळाल्यावर एक असतं ना, की आत्ता आपली खरी परीक्षा सुरू झाली. ही खरी सुरुवात कधी झाली? माझ्या मते देव माणूसपासूनच. कारण ते प्रॉपर मी टीव्हीवर दिसायला लागले. वेब सीरीज बट येस आहे. यूट्यूब चॅनलवर होती ती. त्यातून मला खूप हेल्प झाली या फील्डशी रिलेट होण्यासाठी. पण टेलिव्हिजन म्हणशील तर देव माणूसपासून झाली आणि मग फिल्म, मग परत दुसरी सीरियल, परत सीरियल वगैरे असं चालू झालं ते सगळं. सोनू तुझ्या आयुष्यात फार खास ठरली आहे. म्हणजे पर्सनल आयुष्यातही हो, आणि हो, हो. प्रोफेशनलसाठी पण एक असतं ना, की आत्ता आपण रोज टीव्हीवर दिसणार. हा एक हं. खूप मोठा ब्रेक असतो. मला सांग हा ब्रेक मिळवण्यासाठी किती धडपड होती आणि तो काळ असतो नेक्स्ट, की आता आपण ठरवलंय आणि हं, तिथून ते हं, हं. तिथपर्यंतचा काळ किंवा सोनू हं. मिळण्यासाठी तुला किती वेळ लागला खरं तर? मला आठवतंय जेव्हा मी जॉब सोडलेला, मी ठरवलेलं आपल्याला जितकं जमेल, जितकी मेहनत घेता येईल, जे मार्ग शोधता येईल ते शोधायचे आहेत. कारण कोणीच नव्हतं अगं सांगणारं. कोणी म्हणजे कोणी नाही. अ, कारण माझे बाबा CA आहेत हो. प्रोफेशनने. आई हाऊसवाईफ आहे. पूर्ण फॅमिली असं कामाशी म्हणजे डॉक्टर, इंजिनियर वगैरे, टीचर असे सगळे आहेत. ॲक्टिंग फील्डमध्ये कोणीच नाही आहे. त्यामुळे माझं मला शोधायचं होतं. सो मला आठवतंय मी जे तेव्हा काम करतायत त्यांनाही मी मेसेज टाकलेले. जे वेल नोन सीरियलमध्ये काम करतायत, की हाय, मी असं-असं मला हे काम करायचं आहे. प्लीज मला गाईड कराल का? असं नवीन लोकांचे आता मला मेसेज येतात, तसे मी तेव्हा टाकलेले. की प्लीज गाईड करा ना, कसं ऑडिशन मिळवायचं? काहीच कळत नव्हतं ना. सो ते चाचपडत हळू-हळू कॉन्टॅक्ट्स मिळवले कास्टिंग डिरेक्टर्सचे वगैरे आणि मग प्रोफाईल कसं बनवायचं, मग फोटोज कुठले टाकायचे त्यात, मग प्रोफाईलमध्ये काय-काय असतं हे विचारून, थोडं इंटरनेटवरून शोधून हे असं ते तयार करत गेले गोष्टी आणि जितकं जमेल म्हणजे मी एक ठरवलेलं 1% ही आळस नाही करायचा. म्हणजे 1% ही संधी सुटू नाही द्यायची आपल्या हातातून. किती धावावं लागू दे, किती एसट्या पकडाव्या लागू दे, गरमी असू दे, काही असू दे. पण आपण कधीतरी आपल्याकडून होतं बघ हो. असं, जाऊ दे आत्ता नको 1 तासाने जाऊया. पण तो 1 तास का 1 मिनिटही महत्त्वाचा असतो. सो मी तेव्हा इतकी अलर्ट होते, की माझ्याकडून काहीही मिस होता कामा नये. कारण मग तो पूर्ण रस्ता चुकला, की पूर्णच चुकतो. सो तसं होतं सगळं. सेटवर किती कोणी मदत केली? कारण किरण तर होताच, चल तेव्हा तुमची फ्रेंडशिप होती. पण त्या व्यतिरिक्त इतरही होते. सो किती हं. मदत झाली? कारण पहिली मालिका असल्यावर सहकलाकारही आपल्याला तेवढे स्ट्राँगही लागतात, तेवढे समजून घेणारेही लागतात. राजू सावंत सर होते तेव्हा आम्हाला हां. डिरेक्टर. जे मला कायम वाटतं, की एक खूप चांगली गोष्ट झाली, की पहिल्या सीरियलला राजू सावंत सर होते. कारण ते खूप जास्त ग्रेट आहेत ॲक्टर्सकडून काम काढून घेण्यासाठी आणि जे म्हणजे त्यांना प्रॉपर प्रोसेस माहिती आहे, की ॲक्टर जरी नवीन असला ना, तरी त्यांच्याकडे खूप जास्त कम्फर्टेबल असतो. कारण त्यांची प्रोसेसच तशी आहे. त्यामुळे मी कायम असा विचार करते, पहिल्या सीरियलला जर मला असं कोणीतरी डेंजर भेटलं असतं, विचित्र ट्रीट करणारं, तर मग मी खूप घाबरले असते आणि माझा कॉन्फिडन्स लूज झाला असता. पण राजू सावंत सर होते त्यामुळे ते माझी सुरुवात खूप
चांगली झाली आणि शिकायलाही खूप मिळालं त्यांच्याकडून. त्याच नंतर बांबू केला होतास तू. हम्म, सो मालिका केली, चित्रपट केला, हम्म. पुन्हा एकदा चालपुढे मध्ये मयुरी हो. म्हणून आली, पुन्हा चित्रपट असेल. हम्म. मला सांग कशात जास्त मन रमतं, असं काय वाटतं की आता ह्यात जास्त मन रमतं, आपण हे करावं पुढे? काय माहितीये, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हीकडे वेगवेगळ्या पद्धतीने मन रमतं. सिरियल असेल तर आपण तिथे इतके कनेक्टेड असतो कारण आपण वर्षानुवर्ष एकत्र असतो. ते कमीत कमी 6 महिने, वर्षभर तरी एकत्र असतो. ती एक मेकअप रूम ठरलेली असते. हो. ती रोज आपण म्हणजे घरातल्यांपेक्षा जास्त सेटवरच्या माणसांसोबत असतो. 12 तास त्याच्यापेक्षा जास्तच. सो तिकडे एक वेगळं बॉन्डिंग झालेलं असतं, डब्बा शेअर करण्यापासून सगळंच. आणि फिल्मला वेळ लागतो. शूट चालू असताना एवढं नाही बॉन्डिंग होत किंवा ओळख होत. पण जसं मगाशी म्हणाले, प्रमोशन जेव्हा असतं तेव्हा एक वेगळंच कनेक्शन होतं. सो दोन्हीकडची मजा वेगळी आहे, दोन्हीकडचं कनेक्शन वेगळं आहे. येस, पण काय डेली सोप जास्त करायला आवडतात की चित्रपट? मला दोन्हीही आवडतात. मला असं वाटतं ते त्या त्या वेळेवर डिपेंड आहे, कुठल्या वेळी काय करायला आवडेल हे. एक भूमिका केली की दुसरी भूमिका येण्यासाठी एक मध्ये वेळ असतो. आणि मी आत्ता जस्ट पाहिलं की जेव्हा वेळ असतो तेव्हा तू कोकणात जाते आणि कोकणात जाऊन एन्जॉय करतेस. सो हा जो वेळ असतो ना, तो एक लर्निंग प्रोसेस पण हो, असतो. हो, हो. सो तो वेळ तुझ्यासाठी कसा असतो आणि काय काय त्यात नव्याने शिकलेली असतेस किंवा शिकत असतेस? एकतर फिजिकल फिटनेस सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. ॲक्टरसाठी जरा एक पैसा जास्त महत्त्वाचा आहे कारण स्क्रीनवर दिसतात ते. सो ते कंटिन्यू मी कराटे करायचे 10वी-11वी पासून ब्ल्यू बेल्टपर्यंत कराटे झालेत माझे आणि माझं एक विशेष प्रेम आहे. मला आवडतं कराटे. मला ब्लॅक बेल्टपर्यंत करायची इच्छा आहे. पण आता हे शेड्यूल, मग त्याचे क्लासेस हे असं सुरळीत जुळून नाही आहेत. मध्ये-मध्ये गॅप पडतो. आता घबाडकुंडाच्या आधीसुद्धा मी क्लासेस लावलेले पुण्यामध्ये. सो मी जायचे. पण मध्येच मिस व्हायचे. मग आता शूटिंग सुरू झालं, प्रमोशन सुरू झालं, मग ते मिस झाले. तर परत आता जॉईन करेन. त्यामुळे ते बेल्ट पुढे सरकत नाही आहे माझा. सो मला त्याची आवड आहे. सो मी क्लासेस वगैरे कराटेचे लावते. परत म्हणजे जॉईन करते वेळ असला की. आणि मला वेगळ्या भाषा शिकायची इच्छा आहे. साऊथच्या तमिळ, तेलुगू. पण ते अजून ना जुळून आलेलं नाही आहे. मी प्रयत्न केला YouTubeमार्फत शिकण्याचा, की त्यांचं अ-ब-क-ड-पासून. पण असं वाटतं की कोणीतरी समोर असेल शिकवायला तर ते जास्त कळेल मला. YouTubeवरून थोडं कठीण जातंय. पण मला असं वाटतं की आपल्या ज्या हॉबीज आहेत किंवा एरियल सिल्क ही शिकण्याचा मी प्रयत्न केलेला. मला ॲडव्हेंचर गोष्टी खूप आवडतात लहानपणीपासून. येस, काय मी इंस्टाग्रामवर पण बघतो. मध्येच फणस तोडत असते. काय काय करते मला सांग, कोकण तुझ्यासाठी काय आहे? आता लहानाची मोठी तिथे झाले, आई-बाबा तिथे आहेत. सो कोकण माझ्यासाठी कायमच स्पेशल राहणार आहे. माझं मनीमाऊ आहे तिथे, चिकू. सो त्याची खूप आठवण येते मध्ये-मध्ये. मी म्हणजे खास त्याला भेटण्यासाठीही जावंसं वाटतं. आता मला त्याला भेटायला जावंसं वाटतं, पण सध्या अडकले काही गोष्टींमध्ये, त्यामुळे नाही जाता येत आहे. पण हो, आणि एक किरण मला कधीच अडवत नाही घरी जाण्यापासून. म्हणजे मला असं वाटतं नवऱ्यात हा गुण असावा प्रत्येक नवऱ्यात, की आपण आई-बाबांपासून लांब असतो, तर ते नवरा समजून घेणारा असावा, की तुला आठवण येते ना तुझ्या घरी जाण्याची, तर तू जा. तुला हवे तितके दिवस राहा. आणि आत्तासुद्धा रिसेंटली मी काहीच बोलले नव्हते, पण तो म्हणाला, "तुला बांद्याला जायचं आहे का?" म्हटलं, "हो, जायचं आहे." "मग जा." म्हटलं, "जाईन. थोडंसं ह्या गोष्टी माझ्या लाईनअप आहेत त्या झाल्या की जाईन." सो असते मी बरंच आणि कामही असतं गं. म्हणजे प्रमोशन असेल शॉप्सचं किंवा काही सोशल मीडियासाठी रील्स म्हणजे जे फणस वगैरे ते सगळं मी प्लॅनिंग करून गेलेले, की लोकांना आवडतं कोकणातली संस्कृती बघायला, आंबे, फणस. कारण इकडच्या लोकांना नाही इझिली मिळत त्या गोष्टी. सो म्हटलं आपण दाखवूया त्यांना आपलं घर आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. सो मग त्या गोष्टी प्लॅन करून गेलेली. बहीण पण तिथेच आहे माझी. सो आत्ताच तू असं म्हणालीस की सोशल मीडियावर रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. मला सांग, कलाकारासाठी आता हे किती महत्त्वाचं वाटतंय की
नाही, आता आपण पण अपडेटेड राहायलाच हम्म, हवं. हम्म, किंवा दुसरीकडे असं येतात की फॉलोअर्सची गणितही आहेत की जे विचारून कास्टिंगही केलं जातं, असं हो. अनेक जण म्हणतात, यावर हो, हो, अनेक जण हो. भाष्य करतात. हां. पण काय वाटतं की कलाकार म्हणून हे किती अपडेटेड राहिलं पाहिजे? ॲक्च्युली काय झालंय, काळ जसा बदलत चाललाय तशा गोष्टी बदलत चालल्यात. फार पूर्वी फक्त फिल्म्स थिएटरमध्येच हो. दिसायच्या. सो OTT वगैरे नव्हते. सो लोकांचा तिथे फोकस होता. आता सगळं आपल्या मोबाईलवर अवेलेबल झालंय. त्यामुळे ॲक्टर्सना सुद्धा ना त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात वेळेनुसार. मग सोशल मीडियावर काही जण ॲक्टिव्ह नसतात. त्यामुळे ते लोकांपर्यंत कधी-कधी कमी पोहोचतात. जे खूप ॲक्टिव्ह असतात ते लगेच पोहोचतात टीव्हीवर काम करत असून सुद्धा आणि फिल्ममध्ये काम करत असताना सुद्धा. सो हा फरक आहे. मी एवढी पण फ्रेंडली नाही आहे सोशल मीडियावर. मला जेव्हा काही टाकायचं असेल सो मला ते विचार करून, प्लॅन करून टाकावं लागतं. म्हणजे लगेच कॅमेरा घेतला आणि मी शूट केलं आणि टाकलं असं नाही होत माझ्याकडून. सो मीही माझ्यात Instagramमध्येही थोडंफार अंतर आहे ते. पण मला असं वाटतं, की हां, ठीक आहे, शिकाव्या गोष्टी, शिकण्यातही मजा आहे. थोडा ऑकवर्डनेस असतो किंवा ते हे असतं, की कंटाळवाणी वाटतं नवीन गोष्ट शिकताना माणसाला, हो. की अरे ते कसं असणार, काय असणार? कारण इतक्या वर्षांची सवय झालेली असते एका गोष्टीची. पण ते शिकून झाल्यानंतर म्हणजे मी हे जनरली बोलते कुठल्याही गोष्टीबद्दल. ते शिकून झाल्यानंतर एक आयुष्य वेगळं काहीतरी आयुष्यात आपण वेगळं करतोय, ती मजा जाणवते आपल्याला. ती किक मिळते, की अरे वाह! हे पण आपण केलं. सो तसं सगळं आहे. येस, नवीन गोष्टींमधनं तर आपण शिकतो, पण आपण चुकांमधनंही शिकतो. जर असं हम्म. विचारलं की एखादी चूक जी तुझ्याकडनं झाली आणि त्यातनं खूप शिकल्यावर आता असं आहे की ही चूक मी पुन्हा कधीच माझ्याकडनं होऊ देणार नाही, अशी कोणती होती? अ, अशी एकदम मोठी अशी नाही माहिती मला. म्हणजे आठवत नसेल कदाचित. पण असं छोट्या-छोट्या आहेत. पण ना मी ना लहानपणापासून आध्यात्मिक पुस्तकं, स्पिरिच्युअल म्हणजे आणि मन, अंतर्मन, आत्मा, माणसाचे गुण, चांगले विचार किंवा जीवन काय असतं, आयुष्य काय असतं, कसं जगलं पाहिजे, हे जे टॉपिक्स आहेत ना, हे खूप वाचलेत. हो. त्यामुळे माणूस म्हणून माझ्याकडून थोड्याशा कमी चुका झाल्या असतील असं वाटतं. मला झाल्याही असतील. ते समोरच्यांना कळणार, वैष्णवी चुकली म्हणून. हं. पण असं एकदम मोठं काहीतरी मी कांड केलंय वगैरे असं काही झालेलं नाही आतापर्यंत. कारण ते वाचून मला ते इतकं आत्मसात झालेलं, की एका पॉइंटला मला त्रास झालेला त्या गोष्टीचा खूप जास्त, की म्हणजे म्हणतात ना, कुठलीही गोष्ट खूप अति झाली, की आपल्याला त्याचा त्रास होतो. सो ती खूप अति झालेली. म्हणजे मला असं वाटायचं, मी का जगतेय? हे आयुष्य काय आहे? पैसा कमवणार, येणार, जाणार, हं. आपण मरणार. कधीतरी अडकतो आपण या गोष्टीत. कदाचित ते वाचून हे नॉर्मल माणूस म्हणून आपण आयुष्य जगतो. ज्यात भौतिक गोष्टीत आनंद वाटतो आपल्याला, मटेरियल गोष्टीत, तो वाटायचा थांबलेला. म्हणजे सुख आणि दुःख. दुःख हे एका पातळीला न्यूट्रल झालेलं. कदाचित हे ऐकून लोकांना वाटेल ही काय बोलते किंवा काय, म्हणजे तत्वज्ञान वगैरे अजिबात नाही देते. हा एक्सपिरियन्स हो. माझा सांगते मी, की ते न्यूट्रल झालेलं. मग मी रडायचे. मी आईला फोन करून मी तेव्हा तू चाल पुढे चालू होतं. आई-बाबांना सांगायचे, "मला ना वाटतच नाहीये, की काम करून पैसे कमवावे वगैरे. हे काय आहे मला कळत नाही. आपण का हे सगळं असं घडतोय? हे आपण खेळ खेळ असल्यासारखा वाटायचा हं. मला." मग बाबा ओरडलेले, "ती आधी पुस्तकं तशी वाचायची थांबव वगैरे तू." कारण मी व्हिडिओज पण तसे बघायचे YouTubeला. मला बरं वाटायचं गं, कारण भांडणच व्हायचं नाही कोणाशी. कोणी काही बोललं तर वाटायचंच नाही वाईट. तशी बनलेले मी. सो मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मला स्वतःला कंट्रोल करावं लागलं. ते आधी मी तो कंटेंट थांबवला बघणं आणि वाचणं आणि हळू-हळू गोष्टी बदलल्या मी. ज्या इथे गेलेल्या टॉप लेव्हलला त्या हळू खाली आणल्या आणि नॉर्मल म्हणजे अ, भौतिक गोष्टीत आनंद वाटला पाहिजे किंवा आवडल्या पाहिजे असं स्वतःला परत तयार करावं लागलं. कारण त्याचा त्रास झाला मला खूप. प्रेमा यातनं सगळ्यातनं बाहेर कशी आली? फक्त हे थांबून वगैरे, पण त्यानंतरही असतं ना, की आपण मेंटली आणि पूर्णपणे त्यातनं बाहेर आलो पाहिजे. हळू आले. पूर्णपणे एकदम शून्यावर नाही आले मी, कारण त्या गोष्टी गरजेच्या आहेत.
आयुष्य जगण्यासाठी हो. असं वाटतं की चांगले विचार असणं किंवा आपण समोरच्याचं ऐकतो त्याला रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉन्स करणं वगैरे ह्या गोष्टी मी जास्त शिकलेले. सो त्या थोड्या प्रमाणात ठेवल्या मी माझ्यामध्ये, कारण त्या इझी करतात आपलं आयुष्य. पण तेच थांबवलं आणि त्याच्या अपोझिट होईल, जेणेकरून मी नॉर्मलला येईन, असं मी हं. लिहायचे, की वैष्णवी मग तू असं वागलं पाहिजे, हे चुकतंय किंवा चूक गोष्टीला चूक म्हटलं पाहिजे. कारण ते जे वाचलेलं त्यानुसार असं होतं थोडंफार, की एखादा चुकतोय तरी आपल्याला चुकीचं काही बोलतोय कोणी, तर आपल्याला त्याचा फरक नाही नाही पडत. पण. असं आपण बनतो, न्यूट्रल स्टेटला जातो. म्हणजे आपल्याला आनंदही नाही होत, दुःखही नाही नाही. होत. असं स्टेटला जातो. सो मला ते तयार केलं मग मी स्वतःला, की वैष्णवी चुकीचं असेल तर तुला राग आला पाहिजे. कारण मला राग येणं थांबलेलं. पूर्ण राग येणं माझं थांबलेलं. त्याचा मला त्रास झाला नंतर. आणि मग गोष्टी चुकीच्या होत गेल्या माझ्याबरोबर. कारण मी रिॲक्टच नाही व्हायचे. सो मग चुकीला चूक नाही दाखवलं तर मग त्या वाढत जातात ना चुका. सो मग थांबवलं ते स्वतःला. कागद, पेन खूप जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत माझे. काहीही असेल डोक्यात तर मी लिहून काढते आणि सॉल्व्ह करते. आत्ता कसं वैष्णवीला आयुष्य जगायचं खरं तर? आता मी झाले नॉर्मल अगदीच. म्हणजे तेव्हा जे झालेलं 2022 होतं. त्याच्यानंतर मग मला ते कळलं ना, ते पीक काय असतं, हे दुसरं पीक काय असतं. मग आता आता मला आनंद मिळतो छोट्या-छोट्या गोष्टीत. पण स्ट्रगलिंग जेव्हा पिरियड असतो त्यातनं एक गोष्ट आपण आहे ना फार लक्षात राहणारी असते. ती गोष्ट फार जवळची असते. जर मी तुला असं विचारलं, की एक गोष्ट जी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होती तुझ्या, ती गोष्ट तुला प्रकर्षाने आठवते अशी कोणती होती? अलर्ट राहणं असं वाटतं मला, की त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी मिस नाही होत. म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट आलाय आपल्याकडे, तर तो हा असा आहे ना, ओव्हरऑल वरच्यावर बघून आपण रिजेक्ट करण्यापेक्षा त्याच्या खोलवर गेलं पाहिजे. त्याचं काय आहे, कुठे शूट आहे, किती बजेट आहे, काय प्रोडक्शन, सगळे डिटेल्स जाणून घ्यायचे. विचार करायचा, वेळ घ्यायचा 2 दिवसाचा आणि मग हो की नाही म्हणायचं. कारण जर तो खूप चांगला असेल आणि हं. वरवर तो चांगला दिसत नसेल, तर ते आपल्याकडून मिस होऊ शकतं आपल्या आळसपणामुळे. सो तो अलर्टनेस कायम ठेवला पाहिजे, जो मी आधीपासून तो जपत आले आहे. सुरुवातीला किती ऑडिशन्स दिले होते तरी खूप दिले, अंदाजे? खूप दिले. पण ऑडिशन असलं की रिजेक्शन हे असतंच असतं. मला सांग एखादं जिव्हाळा लागणारं असं रिजेक्शन असं कोणतं होतं? खूप लागले असतील अगं जीवाला. म्हणजे खूप ऑडिशन्समधून रिजेक्शन्स पण मिळाली आहेत. हिंदी सीरियललाही ऑडिशन्स दिले आहेत. शॉर्टलिस्ट होऊन रिजेक्शन होणं, मराठी सीरियल्सलाही. सो बरंच चालू असतं. पण ॲज सच असं अगदी लक्षात राहिलं असं काही नाही आहे, की अरे रे! मला हा प्रोजेक्ट करायचाच होता आणि माझ्याकडून नाही झाला. तेवढ्या वेळापुरती वाईट वाटतं, पण मग त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी मिळतं. येस, पण जर आता मी वैष्णवीला विचारलं, वैष्णवी इतक्या वर्ष या इंडस्ट्रीत काम करते. आता त्यांना प्रत्येकजण इंडस्ट्रीला घेऊन वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतंय किंवा स्वतःचं एक मत बनवतंय. वैष्णवीच्या नजरेतनं ही इंडस्ट्री कशी आहे खरं तर? आपण जसे आहोत तशी ही इंडस्ट्री आहे. काही जण घाबरतात या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, मुलींसाठी चांगली नाही हो. आहे म्हणून. सो माझ्या घरातल्यांचंही हेच म्हणणं होतं. तर मला एक एक्सपिरियन्स सांगायला आवडेल. एका अल्बम सॉन्गच्या मीटिंगसाठी मी गेलेले. अंधेरीलाच आलेले, एकटीच होते आणि असं एक खुर्ची, समोर एक खुर्ची, मध्ये एक अंतर असं. तिथे ते प्रोड्युसर बसलेले आणि अशा 4-5 मुली आलेल्या त्या सॉन्गसाठी. हं. सो माझ्या आधी एक मुलगी येऊन गेली, त्याच्यानंतर एक मुलगी आली आणि मी तिथे पाठीच होते. सो त्यांचं डिस्कशन मला ऐकू येत होतं, तिथेच होते मी. सो ते ज्या पद्धतीने बोलत होते, जे चुकीच्या दिशेला जाणारं होतं, जे प्रोड्युसर बोलत होते आणि ती मुलगी त्यावर पॉझिटिव्हली रिॲक्ट होत होती. सो मी हे ऑब्झर्व्ह केलं, की ती रिसीव्ह करते त्यांचा चुकीचा इंटेन्शन. सो तिच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तिची झाली एक हं. 5-10 मिनिटाची मीटिंग. ती निघून गेली. म्हणजे ती वाक्य वगैरे नाही सांगू शकत मी हो. इथे. नंतर मी बसले. सो त्यांनी मला काही प्रश्न विचारले, असं-असं सॉन्ग आहे. म्हटलं, "सर मी बोल्ड सीन वगैरे करायला कम्फर्टेबल नाही आहे. हं. हे सॉन्ग वगैरे कसं आहे?" तर म्हणाले, नाही मग तुमच्यासाठी हे सॉन्ग नाही आहे. नेक्स्ट टाईम काही असेल तर मी सांगतो." सो ते 2 मिनिटात ती मीटिंग संपली. मी तिथून गेले. सो मला
त्या एका अनुभवावरून असं अजून समजलं की आपण जो सिग्नल देऊ समोरच्याला त्यानुसार आपल्याला ती इंडस्ट्री ट्रीट करेल. सो तुम्हीच जर चुकीचा सिग्नल दिला तर मग त्या चुकीच्या गोष्टी घडणार आणि मग बाहेर दिसताना असं दिसतं की अरे इंडस्ट्रीमधली लोकं चांगली नाही आहेत किंवा इथे चुकीच्या गोष्टी घडतात. पण जर तुम्ही तुमच्या मतांशी ठाम आहात की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही, तर मग काही चुकीचं घडेल असं नाही वाटत मला. ग्रुपिझम आहे असं तुला वाटतं? कारण अनेक जण आत्ता सध्या हेच म्हणतात की ग्रुपिझम आहे, त्यांचे पैसे डुबले जातात की म्हणजे खूप मेहनत करून आपण एखादं प्रोजेक्ट करत असतो आणि आपण अनेक त्याच्यामागे गणितं ठेवलेली असतात की अरे यातून पैसे आले तर आपले ही गोष्ट करू, ती गोष्ट करू. सो हेही घडतं. सो या दोन्ही गोष्टींकडे तुला कसं वाटतं? ग्रुपिझम तर मला असा डिरेक्ट अनुभव नाही आला आहे आत्तापर्यंत तरी. मला असं वाटतं की आपण प्रामाणिकपणे काम करावं, मनापासून काम करावं, लोकांशी चांगलं वागावं आणि 100% द्यावं. ग्रुपिझमबद्दल बोलण्या इतका अनुभव नाही आला आहे मला. आणि होतायत आता पैशासंदर्भात जे बोललीस, होतायत अशा गोष्टी, की काम करतोय आपण, पण पैसे मिळत नाही आहेत. माझ्या बाबतीतही झालंय. 2-1 वर्षापूर्वी केलेल्या सीरियलचे अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत. मी काही त्यांचं नाव वगैरे नाही सांगणार इथे. पण मला असं वाटतं, की जो आर्टिस्ट किंवा जे कोणी असतील पूर्ण युनिटमधले ते खूप कष्टाने काम करत असतात. तर प्लीज त्यांचे पैसे वेळेवर द्या, अशी रिक्वेस्ट करेन मी प्रोडक्शन हाऊसला. आणि हा व्हिडिओ बघून जर खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचला तर सगळ्यांच्या मेहनतीचे, कारण आम्ही रात्रंदिवस काम करत असतो. मला आठवतं त्या सिरियलमध्ये अशी खाली आग-बिग लावलेली, त्या आगीतून वगैरे पण म्हणजे स्टंट होते ते छोटे-छोटे, त्यातूनही उड्या मारल्यात, लागलंय, धडपडलोय आम्ही, जागरणं होतात, हेल्थला त्रास होतो, हे सगळं करतो. आणि जेव्हा पैसे नाही मिळत तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं, की आपण इतकं जीव ओतून काम करतो, रिस्क घेतो काम करताना बऱ्याच गोष्टींची आणि आपल्याला आपल्या कामाचे पैसे नाही मिळत. सो प्लीज कोणाचे पैसे अडकवू नका. प्लीज कामाचे पैसे द्या. एवढं अगदीच. सांगेन मी. आणि प्रत्येकाची एक वेगळी मेहनत असते, तर ते पैसे मिळालेच पाहिजे. आणि या सगळ्यात आहे ना आपण दुनियादारी ही शिकत असतो. आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. मला सांग वैष्णवी, खरं म्हणजे असं पर्सनल आयुष्यात असू दे किंवा प्रोफेशनल, दुनियादारी ही कधी शिकली? हा शब्द कधी कळाला की हां, ही अशी असते, ही एक दुनियादारी? अजूनही मला हा शब्द पूर्णपणे कळाला आहे की नाही माहिती नाही मला. पण असं वाटतं की प्रोफेशनल जास्त राहिलं पाहिजे. म्हणजे आता जे म्हणजे टाईम टू टाईम गोष्टी घडतील आणि आपल्याला लांबवलं जाणार नाही. एवढं सांगेन. पण अनेक गोष्टी घडत असताना कोण ना कोण सावरणारही असतं. ते मित्रमैत्रिणी असतात, लाईफ पार्टनर असतं. मला सांग की कोण व्यक्ती आहे जी असं विचारलं सेफ प्लेस आहे? अशी कोण व्यक्ती आहे जिच्याकडे जाऊन वैष्णवी सगळं सांगू शकते किंवा तो कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन त्या व्यक्तीकडनं मिळतंच? 3 व्यक्ती आहेत अशा. एक माझी आई, किरण आणि माझी बहीण ईश्वरी. सो यांच्याकडे मी शेअर करू शकते आणि मला सॉल्युशन्स मिळतात. म्हणजे किरणकडे मला असं वाटतं किरण तर सॉल्युशनची खाण आहे. म्हणजे खूप वेळा असा अनुभव आला आहे. त्याच्याकडे एखादी गोष्ट सांगितली मी, की मला कळत नाही असं-असं. तर दुसऱ्या सेकंदाला त्याचं सॉल्युशन सांगतो, की "अरे, इतकं इझी होतं." असं होतं माझं. दुसरं आई. आपण कधी-कधी म्हणतो, की आईला प्रॉब्लेम्स आपण सांगत नाही कारण ती हो. टेन्शन घेते आपल्या आयुष्यातले. म्हणजे सीरियलसुद्धा जेव्हा संपणार वगैरे होती, तेव्हा मी विचार केलेला हिला आत्ता नको सांगूया वगैरे, वगैरे. तर कधी-कधी काही प्रॉब्लेम्स असे असतात जे आईला मी यासाठी सांगते कारण तिच्याकडून मला जे उत्तर मिळतं ना, ते माझ्याकडे नसतं आणि ती ते उत्तर सांगते आणि ते करेक्ट असतं. असं होतं. आणि मन हलकं करायची जागा म्हणजे ईश्वरी. तर बहिणीशी आपलं बॉन्डिंग आपण कसंही कुत्रा-मांजरासारखे भांडलो तरी आपण कितीही मोठे प्रॉब्लेम असले तरी आपण डिस्कस करू शकतो आणि एक रिलीफ मिळतं आपल्याला. येस, पण आत्ताचं कोणाला थँक यू आणि सॉरी असं दोन्ही म्हणायचं असेल तर ते कोणासाठी असेल?
मी आईला, किरणला आणि ईश्वरीला थँक्यू म्हणेन आणि बाबांनाही थँक्यू म्हणेन. ते जरी बोलून सॉल्व्ह करत नसले, तरी त्यांनी जो फ्रीडम दिलाय ना मला लहानपणापासून, त्यामुळे मी हे सगळं करू शकले. आणि अजून एक स्पेशल थँक्यू मी माझ्या मामा-मामीला आणि आजीला म्हणेन, माझ्या आईची आई. कारण जे मी 12वी नंतर राहायला होते, ते माझ्या मामाकडे होते आणि त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं वागवलंय. काही जणांचे मामा खूप वाईट असतात असं ऐकलंय. पण माझा मामा-मामी खूपच चांगले आहेत, देवासारखे आहेत माझ्यासाठी आणि त्यांनी मला 10 वर्ष त्यांच्याकडे मी राहायला होते, मुलगीसारखं सांभाळलं. म्हणजे मला एक अजून जास्त कौतुक वाटतं, त्यांचा मुलगा 4थी-5वीत होता आणि मी मोठी होते 1st इयरला, 2nd इयरला. पण त्याच्यासाठी मामा जे काही खायला आणायचा किंवा जे काही फिरायला वगैरे न्यायचा, मला कन्सिडर करायचा त्यांचा फॅमिलीमध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढं नाही करत आत्ताच्या ह्याच्यात कोणी. सो मी ते नाही विसरणार कधीच. आणि सॉरी. सॉरी जर कोणाला मी दुखावलं असेन तर सॉरी. जसं तू सारखं सांगते, की तू मुंबईत राहायला आलीस आणि इथे मामा, मामी, आजी या सगळ्यांनी तुला सांभाळलंय तेव्हा. पण ना कितीही असं असलं ना, की कोकणातनं एक मुलगी मुंबईत येते आणि मुंबई एक वेगळंच शहर आहे. मला सांग, की सुरुवातीच्या काळात मुंबईत सेटल व्हायला किती वेळ लागला आणि कशा पद्धतीने झालीस? मुंबईतला सगळ्यात मोठा गुंता म्हणजे लोकल ट्रेनचा. सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, त्यात इतके प्लॅटफॉर्म. तो मोठा प्रश्न होता माझ्यासाठी. मला काहीच नाही कळायचं, की अरे कुठून कुठे कुठली ट्रेन पकडली की कुठे पोहोचतो आणि ते सगळं इतकं कनेक्टेड आहे एकमेकांशी त्या लाईन्स. ते खूप कठीण वाटत होतं तेव्हा. पण ते हळू-हळू कळून समजत गेलं आणि मुंबईची लाईफ फास्ट आहे खूप. सो आपली लाईफसुद्धा फास्ट होते. सगळ्या गोष्टी अशा फास्ट शिकायला मिळतात. खूप अपॉर्च्युनिटीज आहेत मुंबईत आणि मुंबईसाठी एक वेगळीच जागा आहे माझ्या मनात. कारण मुंबई आहे. येस. ट्रेनच्या प्रवासात कधी हरवली आहेस? हरवले नाहीये, पण चुकीच्या स्टेशनला गेली आहे 2 वेळा आणि मला तेव्हा काय माहिती काय कसं चुकलं माझ्याकडून आणि आत्ताचीच गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची. मी अजूनही लोकलने कधी-कधी प्रवास हो. करते. आवडतं उलट मला कारण मुंबईचं ट्रॅफिक आपल्याला कट करता येतं करतात. त्यामुळे. सो एका स्टेशनला जायचं होतं, उतरायचं होतं, पण ते न येता डायरेक्ट पुढचं स्टेशन आलं. असं काहीतरी झालं, कळलंच नाही काय झालं. कदाचित लक्ष फोनमध्ये असेल किंवा काय. पण तसं झालं म्हटलं, अरे मग उतरले परत, मग परत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन परत ती रिव्हर्स ट्रेन पकडून मग आले. अशी चुकले आहे मी. येस, पण हा प्रवास फार मजेशीरही असतो. मला सांग, या प्रवासात असं असतं ना, की अनेक जण आपल्याला भेटतात वगैरे. हं. असं कधी झालं, की काम करत असताना एक ट्रेनमध्ये मिळालेली कॉम्प्लिमेंट जी फार लक्षात राहणारी होती, अशी कोणती होती? अ, आठवतायत आता 2-3 म्हणजे तर मी स्कार्फ बांधून जाते, पण कधीतरी गरम झालं की मग काढते स्कार्फ. मग ते अगदी "अरे तू म्हणजे तू चाल पुढे" जेव्हा चालू होतं तेव्हा. "तू मयुरी ना, छान काम करतेस" वगैरे अशा वेगवेगळ्या एजच्या लेडीज वगैरे लेडीज डब्यात भेटतात आणि छान वाटतं कॉम्प्लिमेंट्स मिळतात तेव्हा असे. हो, पण तू चाल पुढे ना, ही 1.5 वर्ष सुरू होती. मला सांग, की जर मी तुला विचारलं, की हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती जवळचा आहे किंवा काय आठवणी आहेत या प्रोजेक्टच्या? तू चाल पुढे खूपच जवळची आहे. कारण झी मराठीनं घराघरात पोहोचवतं माणसाला आणि ते मयुरी कॅरेक्टर झी मराठीमुळे आणि तू चाल पुढेमुळे घराघरात पोचलेलं आणि प्रत्येकाला असं वाटायचं म्हणजे जेव्हा भेटायच्या बायका मला, त्यांना असं वाटायचं अशी मुलगी आपल्या घरात असली पाहिजे. आईला सपोर्ट करणारी, चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणारी आणि स्ट्राँगली उभी असणारी. कारण आई सोज्वळ असते, ती सहन करत असते. मग अशा वेळी फॅमिलीत कोणीतरी असं असतं, की जे रोकटोक बोलतं आणि ती खूप सॉफ्टसुद्धा होती मयुरी आणि ते कॅरेक्टर खूपच जास्त मजा आली करताना मला. 1.5 वर्ष होती ती सीरियल आणि ते कॅरेक्टर खूप रिलेटही करत होतं मला माझ्या गुणांशी किंवा माझ्या लाईफस्टाईलशी. एजही साधारण हो. तेच होतं जवळपासचं. कॉलेज जस्ट झालेलं वगैरे सगळं आणि बहीण होती त्यात.
इथेही मला लहान बहीण आहे. सो सगळ्या गोष्टी सेम. आई माझी हाऊसवाईफ आहे. ती दीपा परबी हो. हाऊसवाईफ होती वगैरे. मग त्यातून तिचं स्ट्रगल, मग तिचा सपोर्ट आणि खूप ती सिरियल अशी होती ना, की प्रत्येकाला ती आपली गोष्ट वाटायची. कारण आपली इंडियन मिडल क्लास फॅमिली जशी असते, की डोंबिवलीतली गोष्ट होती. ती पाणी जायचं 6 वाजता, मग सकाळी अंघोळ करून आम्ही परत झोपायचो आणि परत रेडी होऊन शाळा कॉलेजला जायचो. सो ज्यांच्याकडे पाणी जातं ठरलेल्या वेळेत, त्यांना तर ही गोष्ट खूप जास्त रिलेट होणारी होती. पण या सगळ्यामध्ये आत्ता पुढे काय करायचं वैष्णवीला? मला ना म्हणजे प्रोजेक्ट कुठलाही असो, पण असं एक कॅरेक्टर करायचं आहे जे सायको किंवा ऑब्सेशनवालं असेल. जसं बेहद सीरियल हिंदीमध्ये होती जेनिफर विंगेटची, जी खूप ऑब्सेशन होतं तिला प्रेमाबद्दल किंवा एखाद्या आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल. सो तसं एखाद्या गोष्टीबद्दल ऑब्सेशन आणि तो सायकोपणा म्हणजे वेडं नाही म्हणता येणार, पण ते एक असतं आपलं, ती किक असते आपली किंवा ते असतं ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा. पण तो माणूस पूर्णपणे आपण त्याला चुकीचं नाही म्हणू शकत. असं एक थोडं सायको किंवा सायको किलर किंवा ॲक्शनवालं एखादे ऑफिसर, पोलीस ऑफिसर किंवा त्या काइंड ऑफ अशा शेडमधलं आवडेल मला करायला खूप जास्त किंवा इच्छा आहे. अगदीच. आणि मला असं वाटतं की मॅनिफेस्ट करत राहा, लवकरच मिळेल असं काहीतरी. पण आता घबाडकुंडला इतकं यश मिळालं. Yes. मला सांग, असा प्रोजेक्ट जेव्हा आयुष्यात येतो तेव्हा किती छान वाटतं. आणि घबाडकुंडमधली आत्ताच भूमिका आपण म्हणालो की इतकी मस्त आहे, जी याआधी तू कधी साकारली नव्हती. आणि खूप कमालीची भूमिका आहे ज्यासाठी तू इतकी मेहनत घेतली. काय सांगशील आता या सगळ्याच बद्दल एकंदरीत? खूप चांगलं वाटतंय. मे महिन्यापासून एप्रिलमध्ये काही दिवस आणि मे महिन्यापासून मी प्रमोशनसाठी वेळ दिला. मी एक कामही सोडलं त्यासाठी. एक शॉर्ट फिल्म होती, 8-10 दिवसाचं शूट होतं नाशिकला. तेही सोडलं. कारण जेव्हा एका प्रोजेक्टला आपली गरज असते, तेव्हा तो वेळ दिला पाहिजे. कारण अजून 1 महिन्यानी मला वाटलं, की अरे मी अजून प्रमोशन करायला हवं होतं, तर तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. सो मी सोडलं काम पॉझिटिव्हली आणि वेळ दिला. आणि मला ना डिरेक्टर सर आणि प्रोड्युसर सर यांच्याबद्दल सांगायला आवडेल. प्रोड्युसर सर खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांनी कुठल्याच गोष्टीला आम्हाला रिस्ट्रिक्शन नाही केलं. हे असं हवं आहे, ही गरज आहे फिल्मची, त्यांनी ते करायला दिलं. इवन प्रमोशनच्या वेळीसुद्धा जितकं त्यांच्याकडून करता येईल तितकं केलं. कुठेच मागचं पाऊल नाही टाकलं त्याने, म्हणून आम्ही बिनधास्त इतकं सगळं करू शकलो. आणि प्रीतम सर म्हणजे अ, ते असे डिरेक्टर आहेत ना, जे खूप शांतपणे आर्टिस्टना समजावून सांगतात, खूप जास्त कम्फर्टेबल करतात. जर आर्टिस्टला एखादी गोष्टीचा त्रास होत असेल, तर ती रिपेअर करतात. म्हणजे माझ्या लेन्सचं एक उदाहरण सांगेन मी. लेन्स होती डोळ्यांमध्ये वेगवेगळी सुरुवातीला. एक काळी होती, एक व्हाईट होती. आणि जी काळी लेन्स होती ना, त्याने माझं विजन कट व्हायचं. म्हणजे इथे असा अर्धा चंद्र दिसायचं नाही नीट. व्हाईटमधून दिसायचं. तर ते सुरुवातीला काही वाटलं नाही. पण जेव्हा अर्धा 1 तास झाला ती लेन्स लावून, तेव्हा मला इथे दुखायला लागलं, प्रेशर आलं, डोकं दुखायला लागलं. सो जेव्हा ते लूक करून आम्ही सेटवर गेलो, सेटवर सरांना दाखवलं लूक. सरांना ओके झालं ते लूक. त्यांनी मला विचारलं, "कम्फर्टेबल आहात का?" म्हटलं, "बाकी सगळं कम्फर्टेबल आहे, पण ह्या डोळ्यांनी मला दिसत नाही आहे, जिथे काळी लेन्स आहे. ते कसं दिसतं?" म्हटलं, "दिसतंय, पण कट होतं. इथे काळं-काळं चंद्र दिसतोय. तर त्याच्यामुळे त्रास होतोय." कारण सगळं लक्ष तिकडे जात होतं. तर ते म्हणाले, "एकदा व्हाईट लावून बघा." मग व्हाईट लावली. व्हाईट ओके, विजन एकदम ओके होतं आणि काहीच त्रास होत नव्हता. सो त्यांनी ती ओके केली. तर मला असं वाटतं, जर तेच लूक फायनल केलं असतं, तर मला काम करताना खूप डिस्टर्बन्स आला असता. कारण 10-10 तास मी त्याच लूकमध्ये बसलेले असायचे. तर तोपर्यंत माझं डोक्याचं खोकं झालं असतं. तर ते खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि म्हणजे अशा बाबतीत, की जर अनकम्फर्टेबल असेल आर्टिस्ट तर, आणि सेटवरही ते खूप काइंड असतात आणि खूप पोलाइटली असतात इतरही वेळेला.
येस, So, मला असं वाटतं असेच अनेक लोक तुला अवतीभोवती भेटू दे आणि असेच सक्सेसफुल होणारे प्रोजेक्ट बरेच तुझ्या पदरात येऊ दे. सो थँक्यू सो मच वैष्णवी, तू इथे आली, खूप छान वाटलं. खरं तर आज असं बोलताना जाणवलं की स्वप्न बघा आणि जितकी मेहनत करता येईल तितकी करा. स्वप्न बघितली ती पूर्णच होतात आणि हेच तू करून दाखवलंयस. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.